आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती म्हणजे तुमच्या आतमध्ये लपलेल्या त्या झोपलेल्या माणसाला जागं करण्यासाठी. एका वर्गातील छोटी गोष्ट आहे. एका शिक्षकानं आपल्या वर्गातील विद्यार्थ्याला विनाकारण वर्गाबाहेर काढलं. त्या बिचाऱ्याचा गुन्हा काय होता? तर त्याने एक शंका विचारली होती. एक प्रश्न विचारला होता. धक्कादायक गोष्ट ही नाही की शिक्षकानं त्याला वर्गाच्या बाहेर काढलं. धक्कादायक गोष्ट ही आहे की वर्गात इतर 40 विद्यार्थी होते. त्यांनी एक अक्षर सुद्धा काढलं नाही. सगळे गप्प बसले. का? कारण त्यांना भीती होती आपल्याला सुद्धा बाहेर काढलं जाईल. मित्रांनो, हीच ती भीती आहे जी आज आपल्या समाजाला पोखरत चालली. आज आपण म्हणतो की देशात भ्रष्टाचार आहे, पोलीस ऐकत नाहीत, सरकारी अधिकारी काम करत नाहीत, न्यायपालिकेत न्याय मिळत नाही. पण कधी विचार केलाय का की हे का घडतंय? कारण आपण समाज म्हणून मेलेलो आहोत. हे वास्तव आहे. कारण आम्ही कधी एकत्र येतच नाही. कधीच एकत्र आलो नाही. जेव्हा एखादा विठ्ठल नावाचा शेतकरी, गरीब शेतकरी, त्याला एखादा भ्रष्ट अधिकारी कार्यालयातून हाकलून देतो, त्याच्याकडं पैशाची मागणी केली जाते, तेव्हा बाहेर उभी असलेली माणसं फक्त बघत राहतात. कोणी विचारत नाही की त्याला का हाकललं. कारण तो विठ्ठल आपल्या जातीचा नसतो, आपल्या धर्माचा नसतो, आपल्या नात्यातला नसतो. आपण काय म्हणतो ते बघून घेतील आपापसात. आपण कशाला मध्ये पडायचं? आपला काय संबंध? बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा, आज जो अन्याय दुसऱ्याच्या दारात उभा आहे ना, तो उद्या तुमच्या उंबरठ्यावर आल्याशिवाय राहत नाही. कारण का तो भ्रष्ट अधिकारी, आणि तो जोपर्यंत त्या जागेवर आहे तो त्याच्यासारखेच अनेक उभं करेल. त्याला बघूनच बाकीचे सुद्धा भ्रष्टाचार करतात. एक भ्रष्टाचार करत असेल तर अनेक स्वतःहून तयार होत असतात. हे लक्षात घ्या. का तर प्रत्येकाला इच्छा असते श्रीमंत होण्याची, मग ते मार्ग कोणताही असो. हे लक्षात घ्या. मग तो दुसऱ्याला लुटण्यात आणि दुसऱ्याचं नुकसान पोहोचवण्यात कोणतीच कसर सोडत नाही. कारण त्याच्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा असतो. माणूस आणि माणुसकी कधीच महत्त्वाची नसते. हे लक्षात असू दे. मग त्यावेळेस आपण कुठे उभा राहतो हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण एखाद्याच्या लग्नाच्या वरातीत तासनतास नाचायला उभे राहतो. आपण भंडाऱ्याच्या रांगेत ताटासाठी तासनतास उभे राहतो. पण समाजातील एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर आपण मात्र आपली तोंड शिवून घेतो. मला सांगा, जर तुम्ही तुमच्या मित्रासाठी, तुमच्या शेजाऱ्यासाठी उभे राहू शकत नसाल तर तुम्ही राष्ट्रनिर्मिती काय करणार? आपल्या आयुष्याचं ध्येय काय उरतं? सकाळी उठायचं, नोकरीला जायचं, संध्याकाळी घरी जायचं, बायका पोरांच्या घराड्यात बसून सरकारला शिव्या घालायच्या, आणि आपण आपली सगळी जबाबदारी सरकारवर सोडून मोकळी. पण मित्रांनो, तुमची आजची ही भीती आणि तुमचं मौन उद्याच्या पिढीसाठी विष नाही का तयार करत? आजचा भ्रष्ट अधिकारी उद्या नवीन भ्रष्ट अधिकारी तयार नाही का करत? पण आपण कधी उठून उभा राहणार का? सरकारी कचेरीत गेलं तुमचं कोण ऐकत नाही, पोलीस स्टेशनला गेलं तुमचं कोण ऐकत नाही, तुमचं कुठंच कोण ऐकत नाही. सामान्य माणसाला किंमतच उरली नाही. का? कारण त्यांच्यात एकोपच नाही. कारण आम्ही सुद्धा तसेच आहोत ना. आम्ही पण पैसेवाल्याला किंमत देतो. पैसा असेल तर किंमत आहे, गरीबाला कुठंच किंमत नाही. गरीबासाठी कोण उभं राहणार? गरीबच गरीबासाठी उभं राहत नाही तर श्रीमंत तुमच्यासाठी कसे काय उभे राहतील? श्रीमंत सुद्धा तेच विचार करतात. कारण का आम्ही आमच्या लोकांसाठी उभं राहत नाही, गरीबासाठी गरीबच उभं राहत नाही. आणि जेव्हा आम्ही आपल्याच लोकांसाठी उभं राहू शकत नाही तर न्याय कसा भेटेल? तुमच्यासाठी कोणी का करेल? काय करणारच नाही. कारण तुमच्यातच एकी नाही आहे. आणि हेच विष आपण पुढच्या पिढीला देत चाललो आहे की तुम्हीही तसेच वागा. कारण ते वागणार, कारण ते तुमचंच अनुकरण करत असतात. ते आपलं अनुकरण करूनच पुढे पुढे जातात. जो आज जो बघतोय की बाबा पैशानेच किंमत भेटते, तो उद्या तो पैसा कमवण्यासाठी भ्रष्टाचार करणार म्हणजे करणार.
आता त्याला हे मानसिकतेत बसलं आहे की गरीब असलं की तुमची किंमत नाही, गरीब असलं की तुम्हाला लाथाडलंच जातं, हे त्याच्या मनावरती बिंबलं जाईल. आणि जोपर्यंत त्याच्या मनात बिंबत जाईल तो भ्रष्टाचार करत राहील. का? पैशाने किंमत येते, पैशाने किंमत येते, पैशानं लोक सन्मान देतात आणि या खोट्या सन्मानाच्या नादाखाली त्याला भ्रष्टाचार करायला भाग पाडले जातात. कारण आम्ही कधी गरिबाच्या बाजूने उभे राहिलो नाही. जे लोक आज गुंडांचं समर्थन करतात ना, जे भ्रष्टाचाऱ्यांच्या बाजूने उभे राहतात किंवा जे पैशाच्या लालसेपोटीने गप्प बसतात, ते आपल्या येणाऱ्या मुलांच्या भविष्याला हजारो वर्ष पुरेल एवढं विष पेरून जातात. हे लक्षात असू. उद्या जेव्हा तुमची मुलं सुरक्षित नसतील ना, तेव्हा कोणाला दोष द्याल तुम्ही? हे लक्षात घ्या. दोष देऊन काही फायदा होणार नाही. कारण आम्ही गप्प बसलो. आज वेळ आली आहे आपला जातीय अहंकार बाजूला ठेवायची. समोर माणूस कोणत्या पंथाचा आहे हे बघण्यापेक्षा तो माणूस आहे, त्याच्यावर अन्याय होतोय हे बघण्याची गरज आहे. तुमची शक्ती कशात आहे माहिती आहे? तुमची शक्ती तुमच्या विद्वत्तेत नाही तर तुमच्या संघटनेत आहे. समोरचा जुलमी अधिकारी तुमची डिग्री बघून नाही घाबरत, तुमच्या मागे किती लोक उभे आहेत हे बघून घाबरतो. आणि तुमच्या मागे नुसते लोक असून फायदा नाही, तर ते लोक योग्य दिशेनं काम करणारे पण असावेत. म्हणून म्हणतो आज जाताना ना एक संकल्प करा. अन्याय होतोय तिथं बोलायला शिका, आपल्या लोकांसाठी एकत्र यायला शिका. आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करा. जर आपल्याला हे राष्ट्र महान बनवायचं असेल ना, तर आपल्याला आधी एक जागृत समाज बनावा लागेल. लक्षात ठेवा, भांडण लावणारा कधीच रस्त्यावर नसतो, तो सुरक्षित असतो. मरते ती फक्त सामान्य गरीब जनता. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखा, जागे व्हा, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवा. कारण तुमचं आजचं मौन हे उद्याचं विष किंवा उद्याच्या विनाशाचं कारण नको बनायला. धन्यवाद.